काल रात्री लाईट गेली आणि पहाटे 3:30 वाजता आली. सिया 2:45 पर्यंत जागी. तिला झोपवतोय तर ती झोपत पण नव्हती आणि मग 3:30ला झोपली. सकाळी आम्ही तरी उठलो, डोकं बिकं दुखत होतं आणि पसारा आवरायचा होता आज पूर्णपणे, कारण की उद्या सियाचा बड्डे आहे, त्याच्यामुळे आज आवरावर करायची होती. खूप पसारा झाला होता, खूप म्हणजे खूप डेंजर. तर मग मी आरती सगळे आम्ही सकाळी उठल्यापासून सगळं घरच आवरत होतो. त्यानंतर फायनली आमचं सगळं व्यवस्थित आवरून झालं. एकमेकांना आम्ही मदत केली. त्यानंतर मग दुकानासाठी मोमोज केले, कारण की मोमोज थोडे तरी रोज करावेच लागतात. मग गरम गरम मोमोज झाल्यानंतर गाणी ऐकतच सगळं काम चालू होतं, कारण मला पहिल्यापासून गाणी ऐकायला खूप आवडतात. किती काय झालं तरी एक पॉझिटिव्हिटी म्हणा, एनर्जी म्हणा, असं आल्यासारखं गाणी ऐकल्यामुळे होतं. त्याच्यामुळे मी गाणी ऐकतच कधी कधी काम करत असतो आणि तेच पॉझिटिव्हिटी होती. त्यानंतर भूक लागली होती, सकाळपासून काय खाल्लं नाही. मग शेवग्याची आमटी केली, ती थोडीशी खाल्ली आणि मग दुकानावर आलो. सेटअप सगळा करून घेतला, पण अचानक गॅस गेला आणि माझ्या लक्षात आलं की मी दुसरी टाकी पण एमटीच ठेवलेली आहे, मागवलीच नव्हती. तर दादांना फोन केला, आपल्या महादेव दादा लगेच टाकी घेऊन आले. तर अशी कामं पटपट झाली ना, मग काय वाटत नाही. आणि संध्याकाळी आपल्याकडे 2 सर आले होते, तर ते प्रॉपर तमिळनाडूवरून आले होते. फर्स्ट टाईम व्हिजिट केलं तर ते इंद्रभूमीमध्येच राहायला आलेत. आणि ब्लू शर्टवाल्या सरांना तर अजिबात हिंदी बोलता येत नाही. व्हाईट शर्टवाले सर तरी थोडं हिंदी बोलत होते. तर मला त्यांच्याशी अर्धा तास संवाद आमचा चालू होता. त्यामध्ये मला इंग्लिशमध्येच त्यांच्याशी बोलावं लागलं. मला जेवढं जमलं त्या पद्धतीने मी त्यांच्याशी इंग्लिशमध्ये संवाद केला. आणि खरंच इंग्लिश पण बोलायला शिकावं लागेल, कारण कस्टमरला आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी कॉन्फिडंटली